भारतीय संस्कृतीबद्दलच्या सगळ्या विवेचनामध्ये आर्चरनी जी काही टीका केलेली आहे त्या म्हणजे त्याबद्दल किंवा त्याचं जे स्वरूप अरविंदांनी त्यांच्या पुस्तकात मांडलं आहे ते जे काही थोडक्यामध्ये मला सांगणं शक्य होतं तेवढं मी सांगते आहे. आणि आत्ता थोड्या वेळातच तो भाग संपेल आणि पुढच्या आणि अतिशय महत्त्वाच्या भागाकडे आपण वळू. आणि त्याच्या पुढचा संपूर्ण भाग हा अतिशय महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या की आपल्या भारतीय संस्कृतीचं, आपल्या धर्माचं, वैदिक काळापासूनचं सगळं स्वरूप त्या पुढच्या भागामध्ये स्पष्ट होणार आहे. मी थोडीशी जिथे मला असं वाटतं की हे फार महत्त्वाचं आहे पुन्हा रिपीट करून मी ते हे करेन, एक्सप्लेन करेन, परंतु तो पुढचा भाग नीट लक्षात घेतला पाहिजे. कारण आपल्या खरोखरच आपल्या संस्कृतीचं आणि आपल्या धर्माचं फार पूर्वीपासूनचं, प्राचीन काळापासूनचं स्वरूप माहिती नसतं. म्हणजे पाश्चात्य लोकांना माहिती नाही एवढंच नाही, आपल्याला माहिती नाही, ही सुद्धा आपण बाब लक्षात घेतली पाहिजे. आणि ते स्वरूप श्री अरविंदांनी इतकं सुंदर रीतीने व्यक्त केलेलं आहे, आपल्या पुढे मांडलेलं आहे. ते आपण शक्यतो जितकं सखोल समजावून घेता येईल तेवढं घेणार. आता आधी आपण ह्या जे विवेचन आधी करतो आहोत त्याचा आपण म्हणजे आर्चरच्या टीकेचा जो भाग आहे तो आधी आपण, आणि त्यावरती श्री अरविंदांनी मांडलेली मतं या बद्दलचा हा भाग आपण आता आधी संपूया. काल मला असं आठवतं त्याप्रमाणे आपण धर्म ह्या कल्पनेकडे शेवटी आलेलो होतो. असं मला आठवतं की धर्म म्हणजे काय वगैरे ह्याबद्दलचं विवेचन आपलं चालू होतं. आणि ह्या धर्म, कर्म, मुक्ती ह्या कल्पना कशा अगदी अशिक्षितांपर्यंत पोचलेल्या आहेत हा उल्लेख मी शेवटी करत होते. आणि एकूण त्यामध्ये तुमच्या आठवणीत असेल तर धर्म ह्याचा अर्थ कधीही निदान आता आपण ज्या वेळेला ह्या गोष्टी समजावून घेतो त्यावेळेला तरी ह्याच्या पुढे कधी धर्म या कल्पनेचा चुकीचा अर्थ मनामध्ये ठेवू नका. दुसरे कोणी तो तसा अर्थ घेत असतील तर आपण त्यांना सांगणं हे आपलं कर्तव्य असतं, हेही मला असं वाटतं. तर धर्म याचं जे काही स्वरूप खरं आपल्या संस्कृतीमध्ये आहे तो धर्म हा कुठलाही पूजापंथ नाही. त्याच्यामध्ये खरं म्हणजे कारण तेच स्वरूप आज धर्म, आम्ही खूप धार्मिक वृत्तीचे आहोत, आम्ही परमार्थाला लागले आहोत, आम्ही अध्यात्मामध्ये आहोत वगैरे असं फार मोठ्या गोष्टी लोक करतात. पण त्याच्यामध्ये धर्म, अध्यात्म, तत्त्वज्ञान, काही परमार्थ कशाचंच काही खरं स्वरूप कळलेलं बऱ्याच जणांना नसतं असा माझा अनुभव आहे. तर त्यामुळे ही कल्पना, धर्म ही कल्पना आपल्या मनामध्ये स्पष्ट असायला हवी की धर्म म्हणजे कुठलाही पूजापंथ नाही. आणि म्हणून जे भारतीय धर्म असं मी प्रत्येक वेळेला मी बोलत आलेली आहे, त्याचा अर्थ केवळ हिंदुत्व असंही नाही. हिंदुत्वाचा फार मोठा भाग आहे कारण मुख्यतः भारतामध्ये हिंदू संस्कृती मूलतः आणि सर्वत्र आहे. तर त्यामुळे पण हिंदू धर्म म्हणून ज्या काही पूजा पद्धती आणि विधी व्रतवैकल्य केली जातात त्याचा उल्लेख ह्या कुठेही विवेचनामध्ये आलेला नसेल असं माझी खात्री आहे. तर धर्म याचा अर्थ आपल्याला माहिती आहे आता. आणि धर्म याचा अर्थ अगदी थोडक्यामध्ये सांगायचा म्हणजे की एक आचार विचारांची निश्चित अशी पद्धती, आपल्याकडून विशिष्ट परिस्थितीत आपल्याकडून असणाऱ्या कर्तव्यांच्या ज्या अपेक्षा असतात त्याची एक निश्चित पद्धती म्हणजे धर्म. म्हणजे आपण कसं असावं ह्याचं जे काही त्याबद्दलच्या ज्या काही अपेक्षा असतात तो म्हणजे धर्म. आणि त्यामुळे अर्थातच हा धर्म हा नीती कल्पना वगैरे या सर्वाशी खूप जवळचा आहे. कारण कर्तव्य म्हटलं की त्याच्यामध्ये नीती ही येतेच. तर अशा प्रकारचं हे आपल्या धर्माचं स्वरूप आहे. आता हे जे धर्माचं आपल्या स्वरूप आहे आणि जे आपण आत्ता लक्षात घेतो हे
अशा रीतीने माणूस जर जीवनामध्ये वागत असेल, की ज्याला धर्म असं म्हटलेलं आहे, अशा रीतीने जर माणूस जीवनामध्ये वागत असेल, की ज्या काही अपेक्षा ज्या ज्या परिस्थितीमध्ये त्याच्याकडून आहेत त्या अपेक्षा तो पूर्ण करत असेल, त्याची भूमिका जी काही असेल ती योग्य प्रकारे तो प्रामाणिकपणे पूर्ण करत असेल, तर अत्यंत उदात्त उन्नत असं धार्मिक जीवन तो जगतोय असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर अशा प्रकारचं जीवन, धार्मिक जीवन हे आपल्या समाजामध्ये अपेक्षित आहे. परंतु त्यामध्ये आता पुढे आपण असा विचार करतो की असं हे उन्नत झालेलं आणि उदात्त असं धर्मजीवन किंवा धार्मिक जीवन हा भारतीय संस्कृतीचं अंतिम ध्येय नाही, हे लक्षात घ्या. अशा प्रकारचं ज्याच्यामध्ये नीती आहे, कर्तव्यांची सर्व पूर्ण जाण आहे, अगदी उदात्त अगदी उन्नत असं धर्मजीवन ही भारतीय संस्कृतीची किंवा भारतीय संस्कृतीचं अंतिम ध्येय नाही आहे. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. का नाही आहे तर हे जे उन्नत उदात्त असं धार्मिक जीवन आहे त्याच्याही पेक्षा उच्च अवस्था ही अपेक्षित असते, की ज्याला आध्यात्मिक जीवन असं म्हणतात. असं आध्यात्मिक ध्येय हे जीवनाचं सर्वोच्च ध्येय आपल्या संस्कृतीमध्ये आहे. आध्यात्मिक ध्येय हे सर्वोच्च असं आपल्या संस्कृतीतलं ध्येय आहे. आणि श्री अरविंदांनी तर अगदी अशा प्रकारे म्हटलेलं आहे की अशा धर्ममय जीवनाला आणखी उंच नेणारी जगातली एकमेव संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती असं त्यांनी म्हटलं आहे. कारण नाहीतर धार्मिक वृत्ती नीतीचं पालन म्हणजे अगदी सर्वात उदात्त समजलं जातं सर्वत्र, पण त्याच्याही पेक्षा आणखी उच्च स्थितीला माणसांनी पोचावं अशी अपेक्षा करणारी एकमेव संस्कृती जगातली म्हणजे भारतीय संस्कृती असं ते म्हणतात. आणि असं हे आध्यात्मिक पूर्णत्व, आध्यात्मिक दिव्यत्व, काल मी हाही शब्दाचा उल्लेख केला होता, आध्यात्मिक दिव्यत्व, आध्यात्मिक पूर्णत्व किंवा आध्यात्मिक मुक्ती हे खरं म्हणजे आपल्या जीवनाचं, मानवी जीवनाचं अंतिम ध्येय आहे असं या संस्कृतीमध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणजे धर्म जो असतो तो माणसाला, धर्म हा आवश्यकच असतो. जे उदात्त धर्म म्हटलं तर आवश्यकच असतो. का आवश्यक असतो? तो वासनामय जीवन, सगळं विकारमय जीवन, स्वार्थ, अहंकार ह्यांनी भरलेलं जीवन, ह्याच्यापासून माणसाला परावृत्त करून अधिक उंच अशा स्थानावरती त्याला नेणं, अधिक उच्च प्रकारचं जीवन त्याला जगायला लावणं हे धर्माचं काम असतं आणि ते धर्माने करायचं असतं. परंतु त्याहीपेक्षा आणखी उच्च काहीतरी आहे ज्याला अध्यात्म असं म्हणतात. आणि अध्यात्म म्हणजे काय हे मी आत्तापर्यंत समजावून सांगत आलेलीच आहे, पण आणखीन आता पुढच्या सगळ्या विवेचनामध्ये हा भाग फार सुंदर प्रकारे स्पष्ट करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर अशा प्रकारे पूर्ण मुक्ती म्हणजे आध्यात्मिक मुक्ती असं आपल्या संस्कृतीमध्ये समजलं जातं. आता अशा प्रकारचं हे आपल्या संस्कृतीचं खरं म्हणजे स्वरूप आहे की धर्म, पहिल्यानं मी सांगितलं की धर्म हा अध्यात्मावरती आधारित आहे. म्हणजे आध्यात्मिक दृष्टी देऊन माणसाला कसं वागावं हे धर्म सांगतो. पण ते एकदा धर्म संस्थापना झाली माणसाच्या जीवनामध्ये की मग त्याची आणखी उच्च प्रगती व्हायला पाहिजे आणि ती आध्यात्मिक प्रगती असते.
आता अशा प्रकारची ही जी संस्कृती, ज्याच्यामध्ये अध्यात्म हे सर्वोच्च असं ध्येय असलेली अशी ही आपली प्राचीन काळापासूनची जी संस्कृती, ह्या संस्कृतीमध्ये अर्थात त्यामुळे ह्या संस्कृतीला एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, अनन्यसाधारण वैशिष्ट्यपूर्ण असं स्वरूप प्राप्त झालं आहे. कारण मी मगाशीच म्हटलं की ही एकमेव संस्कृती आहे, श्री अरविंद म्हणतात, की जी धर्माच्याही पेक्षा आणखी उच्च स्थानाला नेणारी आहे. त्यामुळे ती अनन्यसाधारण वैशिष्ट्यपूर्ण अशी ही आपली संस्कृती आहे. परंतु ह्या संस्कृतीमध्ये काळानुसार काही बदल होत गेले आणि त्याचा अगदी थोडक्यात आत्ता उल्लेख करते आणि त्यानंतर त्याचा खरा उल्लेख पुढच्या भागामध्ये मी करणार आहे. आता हे जे बदल होत गेले त्याच्यामध्ये अगदी प्रथम प्राचीन काळामध्ये, म्हणजे प्राचीन काळ असं जेव्हा मी म्हणते त्यावेळेला अभिप्रेत असं असतं की वेद उपनिषदांचा काळ, असं सर्वात प्राचीन काळ आर्य संस्कृतीचा म्हणजे किंवा वैदिक संस्कृतीचा म्हणजे वेद उपनिषदांचा काळ. तर ह्या वेद उपनिषदांच्या काळामध्ये ही आध्यात्मिक संस्कृती अत्यंत बहरली होती असं आपण म्हणू, की अगदी म्हणजे अध्यात्म असंच प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक ध्येय हे असलं पाहिजे ह्याची जाण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळामध्ये निर्माण झाली होती. तर अशा प्रकारची वेद उपनिषद ह्यांचा जो काळ होता त्या काळामध्ये आपल्या संस्कृतीचं स्वरूप हे फार उच्च स्वरूपाचं होतं. म्हणजे आणि त्याच्यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या काळामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता आणि कॉम्प्रिहेन्सिव्हनेस म्हणजे सर्व समावेशकता ही आपल्या संस्कृतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती. की आपल्यापेक्षा काहीतरी वेगळे विचार सांगणारा एखादा गट आपल्या किंवा एखादं बाह्य परकीय कोणीतरी आपल्याकडे आले आणि त्यांनी काही वेगळ्या प्रकारची विचारसरणी व्यक्त केली आणि ती विचारसरणी आपल्या मूलभूत तत्वांपेक्षा फार वेगळी नसेल तर त्या लोकांना आपल्यामध्ये सामावून घेण्याची अत्यंत महान अशी वृत्ती आपल्या संस्कृतीमध्ये होती. म्हणून त्या काळातली संस्कृती ही अत्यंत लवचिक होती, समावेशक अशी संस्कृती होती असं म्हणता येतं. अशी ही जी संस्कृती ही त्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे हा पहिला काळ म्हणजे वेद उपनिषदांचा काळ आणि त्यानंतरच्या काळामध्ये ह्या संस्कृतीमध्ये थोडे बदल व्हायला लागले. तत्त्वज्ञानामध्ये सुद्धा बदल व्हायला लागले आणि तत्त्वज्ञानामध्ये झालेला महत्त्वाचा बदल असा की ह्या वेद उपनिषदांच्या काळामध्ये जे काही ह्या प्राचीन ऋषींनी द्रष्ट्या ऋषींनी जे काही जीवनाचं उदात्त स्वरूप माणसापुढे निर्माण केलेलं होतं ते सर्व त्यांच्या अंतस्फूर्तीने त्यांच्या आत्मिक क्षमतेने त्यांनी सांगितलेलं होतं. ते काही बुद्धीचा वापर करून नव्हे. आणि म्हणून वेद ह्यांना श्रुती असं जे म्हणतात की श्रुती ह्याचा अर्थ त्यांनी ऐकलं म्हणजे ऐकणं हे केवळ हे श्रवण म्हणजे बाह्य श्रवणच असतं असं नाही. ऐकणं याचा दुसराही अर्थ आहे आपल्या आतमध्ये काही नाद होणं, आपल्या आतमध्ये काहीतरी ध्वनी उमटणं आणि त्यातून आपल्याला ज्ञान मिळणं त्यालाही ऐकणं म्हणतात. म्हणजे जे कालच्या ह्याच्यामध्ये सूक्ष्म शरीर हा जो शब्द आला होता ते सूक्ष्म शरीर आपल्यामध्ये असतं आणि जे आपलं बाह्य श्रवणेंद्रिय आहे त्यापेक्षा आंतरिक श्रवणेंद्रिय हे एक आणखीन वेगळा आपलं इंद्रिय आहे आणि त्यातून म्हणजे त्यामुळे त्याला असं म्हणतात की अंतस्फूर्तीने आंतरिक विचार करून त्यांनी त्यांचे सगळी जी काही तात्विक कल्पना त्यांनी मांडल्या त्या अशा प्रकारे मांडल्या होत्या. अंतस्फूर्तीला फार मोठा म्हणजे तो आधार होता सगळ्या तात्विक विचारांचा.
त्यानंतरचा जो काळ, ज्याला मी म्हटलं की थोडा बदल झाला, तो बदल मुख्यतः असा झाला की नंतरच्या काळामध्ये जी काही तत्त्वज्ञानाचे ग्रंथ म्हणत नाही, पण जे काही तात्विक विचार निर्माण झाले, त्या तात्विक विचारांमध्ये बुद्धीचा उपयोग जास्ती केला गेला. हा फरक लक्षात आला की पूर्वीच्या काळामध्ये अंतःस्फूर्तीवरती आधारित विचार व्यक्त केले गेले, नंतरच्या काळामध्ये बुद्धीचा वापर जास्त केला गेला असा. आणि त्या काळामध्ये अशी अनेक प्रकारची तत्त्वज्ञानं किंवा तात्विक विचार आपल्या समाजामध्ये निर्माण झाले. या सगळ्याचं जास्त सखोल वर्णन पुढच्या विवेचनामध्ये येणार आहे, म्हणून मी अगदी फार थोडक्यामध्ये सांगते की त्यानंतरच्या काळामध्ये असे हे बदल होत गेले की बुद्धीचा वापर करून निरनिराळ्या प्रकारची दर्शनं वगैरे अशा प्रकारचे ग्रंथ निर्माण झाले किंवा तात्विक विचार निर्माण झाले. आणि त्याचप्रमाणे विज्ञानाची प्रगती, म्हणजे विज्ञान ह्याचा अर्थ आज आपण जे अर्थी घेतो तो नव्हे, परंतु बुद्धीचा वापर करून संशोधन करणं, ती विज्ञानाची प्रगती, म्हणजे संशोधनाची प्रगती असं म्हटलं तरी चालेल. तर अशी संशोधनाची प्रगती आणि त्याचबरोबर निरनिराळ्या कला, वाङ्मय अशा निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये खूप प्रगती ह्या नंतरच्या काळामध्ये झाली. हा पुढचा काळ, नंतरचा काळ. आणि असा हा कित्येक हजार वर्ष, काही हजार वर्ष इतका प्रगत होत गेलेला आपला हा समाज नंतर 13व्या शतकानंतर अवनतीला जायला लागला, अधोगतीला जायला लागला. 13व्या शतकानंतर आपली सांस्कृतिक अवनती व्हायला लागली. आणि अर्थात आपल्याला थोडी राजकीय हिस्ट्री आपली, म्हणजे आपल्याला इतिहास माहिती आहे. 13व्या शतकानंतर आपल्या समाजामध्ये मुस्लिम आक्रमण फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं. आणि तो नंतरचा काळ असा झाला की ही सगळी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये किंवा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अवनती येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ह्या नंतरच्या काळामध्ये, 13व्या शतकानंतरच्या काळामध्ये असं व्हायला लागलं की आपलं जीवित आधी सुरक्षित ठेवलं पाहिजे. तात्विक विचार आणि बुद्धीचे विचार हे नंतर करता येतील अशा प्रकारची परिस्थिती, म्हणजे अत्यंत असुरक्षित अशी परिस्थिती जीवनामध्ये निर्माण झाली. जीवनाचा संघर्ष ज्याला म्हणतात, तो लाईफ स्ट्रगल ज्या वेळेला वाढतं त्यावेळेला तात्विक विचार बाजूला राहतात, ही अगदी स्वाभाविक गोष्ट असते. तर अशा प्रकारची परिस्थिती 13व्या शतकानंतर निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर तर ह्या युरोपीय संस्कृतीचा महापूर आपल्या समाजामध्ये आला. आणि त्यानंतर तर परिस्थिती अशी झाली की ही संस्कृती नष्ट होते का काय अशा प्रकारची काही काळ असा गेला की आपलं सर्व जे काही मूलतः आपली जी सगळी संस्कृतीची तत्त्व आहे ती सगळी नष्ट होतात का काय असं वाटायला लागलं होतं. अशी भीती निर्माण झाली होती. पण काही काळातच असं दिसायला लागलं की आपला समाज पुन्हा पुनरुज्जीवित होण्याची आता शक्यता आहे. कारण आपल्यामध्ये ती आध्यात्मिक क्षमता जी आहे त्याच्या आधारे पुन्हा आपला समाज उभा राहील आणि पुन्हा पुनरुज्जीवन, रेनेझान्स ज्याला म्हणतात ते निर्माण होईल. अशा प्रकारे परिस्थिती निर्माण झाली. आता हे जे निरनिराळ्या कालखंडामध्ये झालेले बदल मी फार थोडक्यात सांगितले, पण हे सांगण्याचा उद्देश असा होता, मी थोडक्यामध्ये का होईना सांगितले का, ह्याचं कारण असं की कोणीही अभ्यासक किंवा टीकाकार ज्या वेळेला भारतीय संस्कृतीबद्दल काहीतरी विचार मांडतो, अभ्यास करून किंवा टीका काही त्याला करायची असेल, जे काही परीक्षण करायचं असेल, मूल्यमापन करायचं असेल, ते करत असताना हे सगळे कालखंड खरं म्हणजे विचारात घ्यायला पाहिजे की प्राचीन काळामध्ये काय परिस्थिती होती, नंतरच्या काळामध्ये काय घडलं, त्यानंतर अवनतीचे दिवस कसे आले आणि मग आपली परिस्थिती काय झाली आणि पुनरुज्जीवनाची क्षमता आहे की नाही, हे सगळं खरं म्हणजे
कुठल्याही मूल्यमापन करणाऱ्या म्हणजे टीका करणाऱ्या कुठल्याही अभ्यासकांनी हे अशा सर्व कालखंडांचा खरं म्हणजे विचार करायला पाहिजे. परंतु विल्यम आर्चरसारखे जे टीकाकार आहेत ते काय करतात, हे युरोपीय टीकाकार फक्त आपल्या अवनतीचा जो कालखंड आहे तेवढाच पाहतात आणि तेवढाच लक्षात घेऊन आपल्यावरती आपल्या संस्कृतीची निंदा नालस्ती करतात. हा भाग आपण लक्षात घ्यायचा आहे की आर्चरच्या सगळ्या पुस्तकाचा जर आपण विचार केला तर शेवटी आपण ह्याच निर्णयाला येतो की हे सगळं जे आहे त्यांनी प्राचीन काळापासून काही अभ्यासच केलेला नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं, मला असं वाटतं काल किंवा परवा, की श्री अरविंदांनी शालेय जीवनामध्ये ते असताना युरोप खंडाचा प्राचीन काळापासून अर्वाचीन काळापर्यंतचा अभ्यास त्यांनी केलेला होता इतक्या लहान वयामध्ये, आणि त्यामुळे त्यांना इतकी प्रचंड माहिती युरोपची होती. आणि आर्चरसारखे टीकाकार काय करतात तर फक्त अवनतीचा काळ पाहतात आणि त्याच्यावरून सगळ्या गोष्टींवरती एक शेरे मारत जातात की हे सगळं ज्या वेळेला अवनतीच झाली होती सर्वच बाबतीमध्ये त्यावेळेला, आणि आपण पारतंत्र्यात होतो, आपण काही फार हालचाल करू शकत नव्हतो, ही सगळी जी परिस्थिती होती ती ते लक्षात घेत नाहीत आणि आपल्या संस्कृतीला अत्यंत सगळ्या बाबतीमध्ये त्या अशा या लोकांनी टीकाकारांनी नावं ठेवलेली आहेत, अत्यंत टीका म्हणजे निंदा केलेली आहे. आणि हा आर्चर त्याचा आणखीन एक गोष्ट सांगायलाच पाहिजे ह्या विवेचनाचं शेवट करण्याच्या आधी, आणि ती गोष्ट म्हणजे अशी की हा आर्चर हा सगळ्या क्षेत्रांमध्ये भारताची संस्कृती कशी मागासलेली आहे, रानटी आहे, हे सगळ्या क्षेत्रांमध्ये सांगून शेवटी काय सांगतो, किंवा शेवटी म्हणा किंवा मध्ये कुठेतरी तो काय सांगतो, म्हणजे त्याचं हे काय की भारतीय लोकांनी हा जो इतका तो म्हणतो 3000 वर्ष अशा रानटी अवस्थेमध्ये राहिलेले हे भारतीय लोक आहेत. म्हणजे प्राचीन काळाचा तर काही अभ्यासच केलेला नाही, आणि तो म्हणतो 3000 वर्ष अशाच मागासलेल्या अवस्थेमध्ये ही माणसं राहिलेली आहेत. आणि म्हणून ह्यांना सुधारण्यासाठी एकच उपाय आहे की ह्या भारतीयांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारावा. अगदी असं स्पष्ट विधान त्याच्या पुस्तकामध्ये की त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारावा. आणि का तर तो असं म्हणतो की बऱ्याच काळापूर्वी युरोपामध्ये सुद्धा अशी परिस्थिती होती की धर्म हा अत्यंत मागासलेला आणि रानटी स्वरूपामध्ये धर्म अस्तित्वामध्ये होता. फार पूर्वी अत्यंत प्राचीन काळामध्ये युरोपातही अशीच परिस्थिती की धर्म आणि सगळी सांस्कृतिक परिस्थिती अत्यंत मागासलेली अशीच होती, रानटी होती. त्याच्यामध्ये सुधारणा ख्रिस्ती धर्माने केली. त्याचं म्हणणं असं की सगळी जी काही सुधारणा युरोपामध्ये झाली ती ख्रिस्ती धर्मामुळे झाली. आणि म्हणून त्याचं असं विधान आहे की भारतीयांनी सुद्धा काही काळ ख्रिस्ती धर्मावरती निभावून घ्यावं. आता तो काही काळ का म्हणतो ह्याचं कारण असं की त्याच्या मते कुठलाही धर्म ह्या बुद्धिनिष्ठ जगामध्ये कुठलाही धर्म हा शेवटी निर्बुद्धताच आहे. धर्म म्हणजे निर्बुद्धता, म्हणजे तो ख्रिस्ती असो नाही तर आणि कुठला असो, धर्म म्हणजे निर्बुद्धता. कारण त्याच्यामध्ये बुद्धिनिष्ठ असे काही विचारच नाहीत, तर त्यामुळे ही सगळी निर्बुद्धता आहे. पण भारतीयांना या रानटी अवस्थेतून वर काढण्यासाठी एक मार्ग म्हणजे की त्यांनी ख्रिस्ती धर्म आणि विशेषतः ख्रिस्ती धर्मातला प्रोटेस्टंट पंथ, अगदी स्पष्ट हे सगळं त्यांनी लिहिलेलं आहे, प्रोटेस्टंट पंथ त्यांनी स्वीकारावा, म्हणजे ते सुधारतील. आणि एकदा मग ते सुधारले की मग काही काळाने नास्तिकता आणि बुद्धिनिष्ठता
हे जे खरं आवश्यक आहे जीवनामध्ये ते त्यांना जमेल, असं त्याचं म्हणणं आहे की काही काळाने ते जमेल. नास्तिकता हे खरं आवश्यक आहे, बुद्धिनिष्ठता हे खरं आवश्यक गोष्ट आहे जीवनामध्ये, ती त्यांना आत्ता जमणार नाही, ती काही काळाने जमेल. तोपर्यंत त्यांनी ख्रिस्ती धर्मावरती निभावून घ्यावं. म्हणजे किती स्वार्थी हेतू, राजकीय हेतू, सर्व क्षेत्रांमध्ये अत्यंत स्वार्थी हेतू ह्या आर्चरचे त्याच्या विवेचनामध्ये स्पष्ट होतात. आणि त्याचबरोबर आर्चरचं सगळं अज्ञानही ह्या त्याच्या टीकालेखामध्ये अगदी स्पष्ट होतं. अशा प्रकारचं हे आर्चरचं भारतीय संस्कृतीवरती केलेल्या निंदा नालस्तीचं सगळं स्वरूप अशा स्वरूपाचं आहे, असं अरविंदांनी मांडलेलं आहे. आणि अर्थात अरविंदांनी आता ह्याच्या पुढे जे आपण जातोय तो फार महत्त्वाचा भाग आहे. आणि तो म्हणजे असा की श्री अरविंदांनी ह्या आर्चरनी केलेल्या सर्व टीकेला, वुडरॉफनी व्यक्त केलेल्याही काही मतांना, सर्वाला त्यांनी पुढच्या भागामध्ये आता उत्तर दिलेलं आहे की भारतीय, आणि ते उत्तर म्हणजे काय तर भारतीय संस्कृतीचं स्वरूप काय आहे की जे ह्या युरोपीय लोकांना कळलं नाही, असं भारतीय संस्कृतीचं स्वरूप काय आहे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि तो ह्या संबंध पुस्तकातला सर्वात महत्त्वाचा असा हा भाग आहे की ज्याच्यामध्ये वैदिक काळापासून आपली संस्कृती कशी होती, त्याच्यामध्ये बदल कसे झाले, का झाले, हे सर्व त्यांनी इतक्या सुंदर प्रकारे, योग्य प्रकारे, समर्पकरित्या त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता नास्तिक मी काल सांगितलं होतं, आठवतं की ज्या वेळेला बुद्धिवाद किंवा बुद्धिनिष्ठता की बुद्धीला जेवढं समजतं तेवढंच खरं, बाकी सगळं खोटं, असं म्हटलं की मग ईश्वर काही दिसत नाही, ईश्वर काही आपल्याला कळत नाही, मग ईश्वर मानायचंच कशाला. बरोबर आहे. काल मी हा उल्लेख केला होता माझ्या ह्याच्यामध्ये की बुद्धिवाद हा शेवटी कुठे जातो, नास्तिकवादापर्यंत. बुद्धिवादाचा शेवट नास्तिकवादामध्ये होतो आणि म्हणून नास्तिकवाद. तर म्हणजे म्हणून आर्चर असं म्हणतो की बुद्धिवाद आणि नास्तिकवाद हे खरं म्हणजे आवश्यक आहे जीवनामध्ये, आणि ते ह्यांना आत्ता जमणार नाही कारण हे रानटी अवस्थेतच आहेत. तर त्यांना ते एकदम जमणारच नाही की तुम्ही धर्मच मानू नका, असं ह्यांना जमणारच नाही. तर त्यांना हिंदू धर्माऐवजी ख्रिस्ती धर्म त्यांनी स्वीकारावा आणि मग हळूहळू क्रमाक्रमाने त्यांच्यामध्ये सुधारणा होईल. ते ह्या रानटी अवस्थेतून बाहेर पडतील आणि नंतर सगळं सुधारेल. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की एवढंही म्हणजे असा उल्लेख आहे की एवढी लहानशी गोष्टसुद्धा जर ह्या भारतीयांना जमणार नसेल, म्हणजे ही लहानशी गोष्ट, धर्म आपला सोडणं आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारणं ही लहानशी गोष्ट त्याच्या रीतीने, एवढी लहानशी गोष्टही जर समजा ह्या भारतीय लोकांना जमणारी नसेल तर मग ह्या धर्माचं शुद्धीकरण केलं पाहिजे, हिंदू धर्माचं. आणि ते कोण करणार, हिंदूंना कधी जमणारच नाहीत कारण ते रानटी अवस्थेतच आहेत, तर त्यांना ते जमणारच नाहीत. त्याच्यासाठी पुन्हा हे युरोपीय राज्यकर्तेच इथे असले पाहिजेत. म्हणजे सर्व दृष्टीने शेवटी युरोपियांचं राज्य आणि त्यांचा धर्म आणि सगळं त्यांची संस्कृती हीच इथे नांदली पाहिजे, असं एकूण त्याचं मत आहे. तर अशा या सगळ्या ह्याला आता श्री अरविंद जे उत्तर देतात, फार सुंदर, संपूर्ण हा भाग अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय इतक्या चांगल्या शब्दांमध्ये श्री अरविंदांनी व्यक्त केलेला आहे. अभ्यास म्हणजे काय, प्रचंड अभ्यास आहे त्यांचा आणि त्याचं हे प्रत्यंतर आपल्याला ते सगळे त्यांचे विचार समजावून घेताना येतच असतो. आता सुरुवातच करताना त्यांचं एक फार सुंदर विधान त्यांच्या पुस्तकातलं
तिथूनच सुरुवात करते की ते भारतीय संस्कृतीचं स्वरूप स्पष्ट करतायत. आणि त्यामध्ये भारतीय संस्कृती ते असं म्हणतात, भारतीय संस्कृती ही केवळ एक महान संस्कृती नव्हती, तर तो मानवी आत्म्याचा एक महान धर्म प्रयत्न होता. काय विधान आहे, मी समजावून सांगते याचा अर्थ, जो मला समजला तो, म्हणजे तिथे काही त्याचा अर्थ पुस्तकामध्ये दिलेला नाही, पण मला जो समजला तो मी तुम्हाला सांगते. विधान असं आहे, पुन्हा सांगते की भारतीय संस्कृती ही केवळ महान संस्कृती नव्हती, तर तो मानवी आत्म्याचा एक महान धर्म प्रयत्न होता, असं ते म्हणतात. एकदम हे वाक्य कळायला तसं कठीण आहे. धर्मप्रयत्न म्हणजे काय वगैरे एकदम लक्षात येत नाही. आणि मानवी आत्म्याचा धर्मप्रयत्न म्हणजे काय, तर त्याचा अर्थ माझ्या दृष्टीने तरी ह्या विधानाचा अर्थ असा आहे की मानव अंतस्फूर्तीने मानव अंतस्फूर्तीने आंतरिक दृष्टीने आंतरिक दृष्टीने आत्मिक क्षमतेने सर्वोत्कृष्ट किंवा सर्वोत्तम उच्चतम विचार करून, अंतस्फूर्तीने विचारा, बुद्धीने नव्हे, अंतस्फूर्तीने आंतरिक दृष्टीने आणि आत्मिक क्षमतेने उच्चतम सर्वोत्कृष्ट असा विचार करून मानवी जीवनाला सर्वोत्तम स्वरूप कसं देऊ शकतो ते आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये दिसतं. भारतीय संस्कृती ही अशा स्वरूपाची आहे की अंतस्फूर्तीने आत्मिक क्षमतेने विचार करून मानवाचं जीवन कसं असावं, सर्वात चांगलं, सर्वोत्तम, उच्चतम असं मानवी जीवन कसं असावं ह्याचा एक उत्कृष्ट नमुना, सर्वोत्कृष्ट नमुना म्हणजे भारतीय संस्कृती असा त्याचा अर्थ होतो. की जे भारतीय संस्कृती ही एक केवळ महान संस्कृती नव्हती, तर तो मानवी आत्म्याचा प्रयत्न म्हणतात ते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आत्म्याचा प्रयत्न याचा अर्थच हा होतो की आत्मिक क्षमतेने अंतस्फूर्तीने केलेला प्रयत्न, अंतस्फूर्तीने केलेला विचार, आत्मिक क्षमतेने केलेला विचार. तर आत्म्याचा तो प्रयत्न आहे. आणि कशासाठी आहे, तर सर्वोत्तम अशी संस्कृती म्हणजे मानवाचं जीवन सर्वोत्तम कसं असू शकतं ह्याचा विचार करून त्यांनी ही संस्कृती अशा प्रकारची असावी अशा प्रकारचे विचार मांडलेले आहेत. आणि तसं ते स्वरूप आपल्या संस्कृतीला आलेलं आहे. ह्या प्राचीन द्रष्ट्या ऋषींनी असं सर्वोत्कृष्ट नमुना संस्कृतीचा आपल्या भारतामध्ये निर्माण केलेला आहे असं श्री अरविंदांचं मत आहे. फार सुंदर शब्द वापरले त्यांनी. माझ्या दृष्टीने त्याचा जो अर्थ आहे तो मी सांगण्याचा प्रयत्न केला. आता ही जी संस्कृती, भारतीय संस्कृती, त्याच्याबद्दलचं सगळं जे वर्णन ते करतात त्यामध्ये अगदी सुरुवातीपासूनच ते सांगतात की भारतीय संस्कृतीचं ध्येय, मूल म्हणजे सर्वात महत्त्वाचं ध्येय, सर्वोच्च ध्येय काय, तर आध्यात्मिक ध्येय आहे. भारतीय संस्कृतीचं ध्येय हे आध्यात्मिक ध्येय आहे. म्हणजे अध्यात्माकडे वळवणारी अशी ही संस्कृती आहे. आणि असं हे आध्यात्मिकता म्हणजे स्पिरिच्युअलिटीचा भाषांतर मी आध्यात्मिकता असं करते, नाहीतर अध्यात्म म्हटलं तरी चालेल. तर आध्यात्मिकता हे म्हणजे जीवनातल्या सर्व क्षेत्रांमध्ये आध्यात्मिकता हा आधार आहे किंवा अध्यात्मावरती आधारित अशा जीवनातल्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे धर्म.
सर्वच गोष्टी म्हणजे आपलं सगळं आपली कला म्हणजे कुठल्याही गोष्टी आपण जर पाहिल्या, संपूर्ण जो पुस्तक तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की आपली कला, आपलं वाङ्मय, आपली राजकीय व्यवस्था, अशा सगळ्यात आपली लोकगीतंसुद्धा, त्या सर्वामध्ये आध्यात्मिक विचार आपल्याला त्याचं प्रत्यंतर येतं. तर अशा ह्या सगळ्या जीवनातल्या क्षेत्रांवरती अध्यात्माचा फार मोठा परिणाम ह्या संस्कृतीमध्ये झालेला आहे. आणि अशी ही आध्यात्मिक संस्कृती त्याच्यामध्ये अर्थातच सर्वात महत्त्वाचं, आणि आत्ताच मी म्हटलं की अगदी राजकीय जीवनापर्यंत खरं म्हणजे सगळं वर्णन श्री अरविंदांनी केलं आहे. परंतु आपल्या काळामध्ये ते, आपल्या वेळेमध्ये ते सगळं बसणार नाही, म्हणून मी फक्त धर्म आणि अध्यात्म ह्याच्याबद्दलच मी फक्त विवेचन करणार आहे. हे मी पहिल्यापासून सांगत आलेली आहे, कारण ते सर्वात महत्त्वाचं आहे. त्याचंच प्रत्यंतर आपल्याला जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये येतं. तर असं हे सर्वच जीवनाच्या क्षेत्रांवर अध्यात्माचा परिणाम आहे, आणि तसा तो धर्मावरती तर फारच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जाणवतो. आता तो कसा जाणवतो, तर धर्म म्हणजे आपल्याला माहिती आहे की धर्म याचा अर्थ माणसाने कसं वागावं, त्याची कर्तव्य काय आहेत, त्याची जी एक पद्धती असते ते म्हणजे धर्म. तर आता माणसाने कसं वागावं ह्याच्यामध्ये आपल्या जीवनातल्या अगदी लहान सहान गोष्टींपासून ते फार मोठ्या गोष्टींपर्यंत धर्म कसा येतो पहा. की आता ह्याचं उदाहरण म्हणून मी सांगते की ह्या महाभारताचं कौरव पांडव युद्धाचं जो उदाहरण घेतलं, तर कौरव पांडव युद्धाची जी सुरुवात होताना, जे भगवद्गीतेची सुरुवात होताना अर्जुन कृष्णाला जो मुख्य प्रश्न विचारतो तो असा आहे की कृष्णा मला सांग की हे अशा प्रकारे भीष्म आणि द्रोणांचा वध होणारं असं हे युद्ध करणं हे धर्मीय आहे का? धर्मीय शब्द आहे तिथे, धर्मीय आहे का असं त्यांनी म्हटलेलं आहे. धर्मीय आहे का म्हणजे मी असं केलं तर ते धर्माला अनुसरून असेल का? धर्मीय ह्याचा अर्थ हा की ते धर्माला अनुसरून असेल का, असं संहारक युद्ध की ज्याच्यामध्ये ह्या माझ्या अत्यंत प्रिय ज्येष्ठांची, माझ्या कुटुंबातल्या ज्येष्ठांचं हत्या होण्याची शक्यता आहे, असं हे संहारक युद्ध माझ्या हातून घडणं हे धर्मीय आहे का असं तो म्हणतो. हे महाभारतातलं उदाहरण झालं. आपल्या नेहमीच्या जीवनातलं उदाहरण आपण घ्यायचं तर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पहा कसा विचार करतो की हे करणं योग्य आहे का, हे करणं न्याय्य आहे का, ह्याच्यामध्ये अन्याय तर आपण नाही ना करत. हे जे मनामध्ये विचार येतात हे नीतीला धरून आहे का, हे जे मनामध्ये विचार येतात. उदाहरणार्थ पहा की ह्या तरुण पिढीने, मुलांनी म्हणजे आईवडिलांची त्यांच्या वृद्ध काळामध्ये काहीच काळजी न घेणं हे योग्य आहे का, हे न्याय्य आहे का, हा अन्याय तर नाही का, नाही ना, असं जो आपला मनातला प्रश्न असतो त्याचा अर्थच हा की तो न्याय्य आहे की नाही, नीती आहे की नाही, म्हणजेच ते धर्मीय आहे की नाही. अलीकडे आपण हा शब्द वापरत नाही. धर्मीय महाभारताच्या काळामध्ये वापरला जात होता, आपण वापरत नाही, पण त्याचा अर्थ शेवटी तोच असतो की हे योग्य म्हणजे काय की मी माझ्या कर्तव्यांमध्ये किंवा ती तरुण पिढी त्यांच्या कर्तव्यांमध्ये चुकत तर नाही ना, असा तो प्रश्न आहे. म्हणजे कर्तव्यांसंबंधीचाच तो प्रश्न आहे. तर अशा रीतीने लहान सहान गोष्टींपासून अनेक महत्त्वाच्या गोष्टींपर्यंत हा धर्मीय आहे का किंवा हा धर्म आहे का अधर्म आहे, अशा प्रकारचे विचार आपल्या समाजामध्ये माणूस करत असतो. आणि अशी ही आणि ह्या ज्या कल्पना आहेत म्हणजे हे धर्मीय आहे का म्हणताना हे अध्यात्मावरती आधारित धर्म म्हणजे माझ्या आत्म्याचा त्याच्यामध्ये विचार आहे.
असतो, म्हणजे ज्या वेळेला अर्जुन असं म्हणतो की हे धर्म्य आहे का, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये हा भाव असतो की माझ्या आत्म्याचा विकास व्हायला पाहिजे आणि तो ह्याच्यामुळे रोखला तर जाणार नाही ना, असं माझ्या हातून कृत्य घडलं तर आत्म्याचा विकास ही कल्पना त्या काळामध्ये तर निश्चित होती. आजकाल आत्मा ही कल्पना तेवढी अस्तित्वामध्ये नवीन पिढीच्या किंवा आपल्याही माणसांच्या तेवढी अस्तित्वामध्ये राहिलेली नाही, पण तरीसुद्धा ह्या धर्म्य ही कल्पना अस्तित्वात आहे. तर एकूण आपला हा जो धर्म आहे हा आध्यात्मिकतेवरती आधारित आहे हे आपल्याला माहिती आहे. परंतु श्री अरविंद असं म्हणतात की ही जी आध्यात्मिकता असते, म्हणजे आता धर्म आणि अध्यात्म ह्याचा संबंध कसा आहे हे इतकं सुंदर स्वरूपामध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की ते म्हणतात की ह्या आध्यात्मिकतेच्या, स्पिरिच्युॲलिटीच्या 2 अवस्था असतात म्हणतात. ते असं सांगतात 2 अवस्था असतात, एक कनिष्ठ अवस्था आणि एक उच्च अवस्था. कनिष्ठ अवस्था आणि उच्च अवस्था आध्यात्मिकतेची, स्पिरिच्युॲलिटीची कनिष्ठ आणि उच्च अवस्था, म्हणजे स्पिरिच्युॲलिटीच पण ती कनिष्ठ आणि उच्च. आणि त्याच्यातला फरक असा की कनिष्ठ जी आध्यात्मिक परिस्थिती असते त्याच्यामध्ये माणसाला समाजातल्या नीतिनियमांचं, धर्म ह्या कल्पनेचं, म्हणजे कर्तव्य ह्या कल्पनेचं, ह्या सगळ्या कल्पनांचं पूर्ण पालन करणं हे अपेक्षित असतं. कनिष्ठ स्थितीमध्ये, आध्यात्मिकतेच्या कनिष्ठ स्थितीमध्ये धर्माचं पालन म्हणजेच कर्तव्यांचं पालन, नीतिमूल्यांचं पालन, जीवनमूल्यांचं पालन हे अत्यंत आवश्यक मानलं जातं. ही आध्यात्मिकतेची कनिष्ठ अवस्था. म्हणून मी मगाशी जे तुम्हाला सांगितलं की भारतीय संस्कृती ही एकमेव संस्कृती आहे की जी धर्ममय जीवनाला आणखी उच्च स्थानाला नेते. असं जे मी म्हटलं ना ते ह्या ठिकाणी आता स्पष्ट होईल की असं धार्मिक जीवन, धर्ममय जीवन जगणं ही अध्यात्माची कनिष्ठ परिस्थिती, ही अध्यात्माची कनिष्ठ परिस्थिती. आणि उच्च अवस्थेला, आध्यात्मिकतेच्या उच्च अवस्थेला ज्या वेळेला माणूस पोचतो, म्हणजे त्याची इतकी प्रगती होते की उच्च अवस्थेला तो पोचलेला असतो, तितकी जाण, तितकी जाणीव, तितका कॉन्शियसनेस उच्च प्रतीचा त्याच्यामध्ये ज्या वेळेला निर्माण झालेला असतो, त्यावेळेला हे धर्म, नीती, न्याय ह्या ज्या रूढ कल्पना असतात त्या थोड्या जीवनातून नाहीशा कराव्या लागतात किंवा नाहीशा होतात आणि त्याच्यापेक्षा काहीतरी उच्च ध्येय माणसाच्या जीवनामध्ये निर्माण होतं. की नीती आहे का, धर्म आहे का, ह्या सगळ्या कल्पना हळूहळू त्या माणसाच्या जीवनातून नष्ट व्हाव्या लागतात किंवा होतात आणि तो आणखी उच्च अवस्थेला पोचतो. अशी जी अवस्था ती म्हणजे अध्यात्माची उच्च अवस्था, अध्यात्माची उच्च अवस्था. आणि हे स्पष्ट करण्यासाठी मी पुन्हा ह्या कौरव पांडव युद्धाचं, म्हणजे अर्जुन आणि कृष्ण ह्यांच्या संवादाचं मी मुद्दाम उल्लेख करते. म्हणजे गीतोपदेश जो आहे तो, ज्यांना कोणाला गीता माहिती आहे त्यांना मी काय सांगते आहे हे निश्चित लक्षात येईल की आपण जर गीता पाहिली, म्हणजे पाहिली नव्हे, अभ्यासली, तर त्या गीतेमध्ये आपल्याला स्पष्टपणे असं जाणवतं की अगदी सुरुवातीला हा जो अर्जुन प्रश्न विचारतो की ज्याचा उल्लेख मी मगाशी केला की कृष्णा मला तू सांग की असं संहारक युद्ध करणं हे धर्मी आहे का, हा त्याचा प्रश्न. म्हणजे तू मला धर्म सांग, म्हणजे या परिस्थितीमध्ये मी काय करू, माझं काय कर्तव्य आहे, मी हे रण सोडून निघून जाऊ का मी असंच लढत राहू ज्याच्यामध्ये माझे ज्येष्ठ माणसं मृत होण्याची शक्यता आहे, हे तू मला सांग, असं त्याला धर्म जाणून घ्यायचं आहे. ही इथून त्याची सुरुवात होते अर्जुनाची. आणि त्यानंतर आपण गीता जर पाहिली, अगदी थोडक्यामध्ये आपण त्याचा विचार केला तर आपल्याला असं म्हणता येईल कृष्ण जो काही उपदेश, भगवंत जो काही उपदेश त्याला देतात, त्या भगवंताच्या उपदेशामध्ये पहिल्यांदा ते त्याला निष्काम कर्मयोग सांगतात.
निष्काम कर्मयोग, आता मी काय हे सगळं सविस्तर सांगू शकत नाही, पण निष्काम कर्मयोग कसा असतो किंवा निष्काम कर्मयोगी स्थितप्रज्ञ माणूस कसा असतो हे त्याला सांगतात. त्यानंतर त्याला अनन्य भक्तीचा भक्तियोग सांगतात. अनन्य भक्ती की तू दुसऱ्या कशाचाही विचार न करता फक्त त्या ईश्वराची भक्ती, अनन्य भक्तीचा योग सांगतात. योग ह्याचा अर्थच हा की ईश्वराशी आपण जोडलं जाणं म्हणजे योग, त्याला योग म्हणतात. तर हा भक्तियोग, पहिल्यांदा कर्मयोग, कर्माने जोडलं जाणं, त्यानंतर भक्तीने जोडलं जाणं. त्याचप्रमाणे ज्ञानयोग सांगतात. फार महान आहे गीतेतला ज्ञानयोग, आणि तो ज्ञानयोग त्याला सांगतात की ज्ञान म्हणजे काय आणि संबंध जीवनाकडे कशा दृष्टीने पाहायचं असतं हे सर्व त्याला योग्य प्रकारे समजावून सांगतात. म्हणजे ह्याचा अर्थ असा की जीवनातलं आदर्श वर्तन कसं असतं हे त्याला पूर्णतः समजावून सांगतात की असं वाग, असं वाग, असं प्रत्येक ठिकाणी सांगितलंय की तू स्थितप्रज्ञ हो, तू अनन्य भक्त हो, तू योगी हो, असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला जाणवतं की आदर्श त्याला सांगून अर्जुनाकडनं अपेक्षा केली आहे की तू असं हो. अशा प्रकारे सगळं करत करत आपण ज्या वेळेला गीतेच्या, म्हणजे हे सगळं आपण अभ्यासतो आणि गीतेच्या 18व्या अध्यायाकडे आपण ज्या वेळेला येतो, त्या 18व्या अध्यायामध्ये एकदम आपल्याला असं फार वेगळं परिवर्तन आपल्याला दिसतं सगळ्या ह्या आदेशामधलं. आणि ते म्हणजे असं की आत्तापर्यंत जे वर्तनाचे आदर्श त्यांनी सांगितले, त्याच्या म्हणजे ज्याला धर्म म्हणतात ते सगळे धर्म त्याला सांगितले की कर्मयोग्याचा धर्म काय, भक्ताचा धर्म काय, हे सगळं त्याला सांगितलं. आणि शेवटी 18व्या अध्यायामध्ये मला असं वाटतं 18व्या अध्यायातला 64-65 वगैरे असे श्लोक बघा, त्याच्यामध्ये त्याला असं म्हटलेलं आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. म्हणजे सर्व धर्मान परित्यज्य, आत्तापर्यंत त्याला सगळे धर्म सांगितले, सगळे आदर्श सांगितले, आणि शेवटी भगवंत म्हणतात की सर्व धर्मान परित्यज्य, म्हणजे तू हे सगळे धर्म, म्हणजे जे धर्म याचा अर्थ की हे जे मी आत्ता तुम्हाला सांगत होते आध्यात्मिक कनिष्ठ पातळीवरती जे आदर्श मानले जातात, की ज्या रूढी, न्यायाच्या रूढी, न्याय म्हणजे काय, नीती म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, ह्याच्या ज्या काही रूढी कनिष्ठ आध्यात्मिक पातळीवरती असतात ते धर्म. ते धर्म तू टाक, सर्व धर्मान परित्यज्य, त्या धर्मांचा तू त्याग कर. ह्या ज्या रूढ नीतीच्या कल्पना आहेत त्याला, कारण मनामध्ये आहे ना की माझ्या या ज्येष्ठांचा मी वध कसा करू, फार महान नीतीची कल्पना आहे ती, तर तू ह्या नीतीच्या कल्पना सोड. ह्या सर्व धर्मान परित्यज्य, ह्या रूढ कल्पना तू सोड आणि मग तू काय कर, मामेकम शरणं व्रज. म्हणजे मामेकम ह्याचा अर्थ कृष्ण नव्हे, कृष्ण नाही, हा ईश्वर बोलतोय. कृष्ण मुखातून परमेश्वर बोलतोय गीतेमध्ये, आणि परमेश्वरच प्रत्यक्ष त्या ठिकाणी अर्जुनाला उपदेश देतोय. आणि तो परमेश्वर असं सांगतो की तू फक्त मला शरण ये, तू फक्त मला शरण ये. त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये म्हटलंय मन्मना भव, तुझं मन आणि माझं मन एक कर. मन एक करणं ह्याचा अर्थच असा की तू वेगळा विचार करू नको. जो विचार ह्या जगाचा, ह्या सगळ्या विश्वाचा जो विचार मी करतोय, विश्वामध्ये योग्य काय आहे ह्याबद्दलचा जो विचार मी करतोय तोच विचार तू कर. ह्याला मन्मना भव म्हणतात. तुझं आणि माझं मन एक होऊ दे असं आधी म्हटलंय. आणि मग शेवटी ह्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की मामेकम शरणं व्रज, तू मला पूर्ण शरण जा. मला ह्याचा अर्थ ईश्वराला, परमेश्वराला पूर्णपणे शरण जा. आणि शरण जा ही जी शरणागती आहे त्याचा अर्थ आत्मसमर्पण आहे. हा 18व्या अध्यायातला जो योग आहे तिथे म्हटलेलं नाही आहे आत्मसमर्पण योग, पण तो खरा आत्मसमर्पण योग आहे. 18व्या अध्यायामध्ये जो सांगितला आहे तो आत्मसमर्पण योग आहे की अर्जुनाने स्वतःला विसरावं आणि
पूर्णतः भगवंत म्हणजेच तो परमेश्वर त्याच्याकडून जे काही कर्म नियोजित केलेलं आहे आणि त्याच्याकडून करवून घेतोय ते उचित कर्म त्या क्षणी त्या ठिकाणी त्यांनी केलंच पाहिजे, अशा प्रकारचा आदेश शेवटी त्याला देतो, ज्याच्यामध्ये हा उल्लेख आहे मामेकम शरणम व्रज. ह्याचा काही वेळेला फार चुकीचा अर्थ घेतला जातो आणि तोही मी स्पष्ट करते की काही लोक म्हणतात काय गीता सांगते मामेकम शरणम व्रज म्हणजे काय, दुसऱ्या धर्मातल्या लोकांनी त्यांचा सगळा सर्व धर्मांपरित्यज्य म्हणजे तुमचे धर्म टाका आणि फक्त कृष्णाला शरण जा, असं नाही आहे. असं नाही आहे. मामेकम शरणम व्रज ह्याचा अर्थ हा आहे की ती जी सर्वोत्तम शक्ती आहे, सर्वश्रेष्ठ शक्ती आहे, ती जी ॲब्सोल्यूट पॉवर आहे, त्या पॉवरला त्या शक्तीला ती शरणागती आहे. मग तुम्ही ख्रिश्चन असा, तुम्ही मुस्लिम असा, तुमचा धर्म कुठलाही असू दे, शरणागती त्या सर्वश्रेष्ठ शक्तीला आहे आणि त्या अर्थाने ते मामेकम शरणम व्रज म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारे शरण जा, आत्मसमर्पण कर, ह्याचा अर्थ तू पूर्णतः माझ्याशी एकरूप हो आणि जे मी तुला आदेश देतोय त्याप्रमाणे तू कर्म कर. आणि हे आदेश आपण अरविंदांच्या चरित्रामध्ये सुद्धा ऐकले की असे आदेश येतात, अशा उच्च स्थितीला गेलेल्या व्यक्तींना असे आदेश येतात आणि त्या आदेशांप्रमाणे त्यांनी काम करायचं असतं. तर अर्जुनाला हा आदेश दिलेला आहे त्या युद्धामध्ये आणि अर्जुनसुद्धा त्याला तयार झाला आहे. ज्ञानेश्वरी वाचली तर तुम्हाला कळेल, अर्जुनाच्या तोंडी असं आहे की गुंतलो होतो अर्जुन गुणे मुक्त झालो तुझेपणे, असं म्हणतो अर्जुन. म्हणजे गुंतलो होतो आत्तापर्यंत मी अर्जुन आहे ह्याच गोष्टीचा मी विचार करत होतो आणि मी अर्जुन आहे, हे माझे आप्त आहेत, ह्यांना मी कसा मारू, हाच विचार मी फक्त आत्तापर्यंत करत होतो. म्हणजे मी अर्जुन गुणामध्ये गुंतलो होतो, आता मी मुक्त झालो. कसा? तुझेपणे, तुझं पण आलं आहे मला, मी आता तुझ्याशी एकरूप झालो आहे, मी तुझं पण मला आलं आहे. काय सुंदर, खरोखर म्हणजे हे प्रत्येक हा जो ग्रंथ आहे ह्याच्यामधली खरी शिकवण जर आपण नीट लक्षात घेतली तर इतके महान शिकवण आहे. आणि हे थोडं विस्तार केला पण तो एवढ्यासाठी केला की आध्यात्मिक जीवनाच्या दोन पातळ्या कशा असतात तर कनिष्ठ पातळीवरती धर्म, नीती, न्याय हे माणसाकडनं अपेक्षित असतं, पण अर्जुनाच्या बाबतीमध्ये आता तो उच्चतम पातळीला आहे. आणि गीतेमध्ये आणि महाभारतामध्ये हे स्पष्ट होतं की भगवंताला हे माहिती होतं, श्रीकृष्णाला हे माहिती होतं की हा फार उच्च अवस्थेला पोचलेला आत्मा आहे, हे त्याला माहिती होतं, कारण तो ईश्वरच होता, शेवटी परमेश्वर होता. तर त्यामुळे त्यांना हे माहिती होतं आणि म्हणून त्याला सांगितले की तू ह्या कनिष्ठ प्रकृतीमध्ये आता गुंतला आहेस, त्याच्यातून बाहेर पड आणि उच्च आध्यात्मिकतेकडे वळ आणि मगच हे सर्व योग्य प्रकारे होईल. अशा प्रकारची ही शिकवण आहे. हे म्हणजे आध्यात्मिकतेच्या दोन पातळ्या, नाही तर आपल्याला कळत नाही की दोन पातळ्या म्हणजे काय, कनिष्ठ पातळी म्हणजे काय, उच्च पातळी म्हणजे काय कळत नाही. म्हणून मी हे एवढं मोठं उदाहरण थोडं जास्त विवेचन त्याचं केलं. आता ह्याच्यावरून आपल्याला असं दिसतं की कनिष्ठ पातळीवरती, आध्यात्मिकतेच्या कनिष्ठ पातळीवरती जे असतात म्हणजे आपल्यासारखी सामान्य माणसं, आपण काही उच्च ह्याला पोचलेलो नाही, आपण कनिष्ठ पातळीवर आहोत. तर मग जी माणसं आध्यात्मिकतेच्या कनिष्ठ पातळीवरती असतात त्यांना धर्म, नीती, न्याय हे सगळं अशा कल्पना बाळगणं आवश्यक असतं. कारण तेव्हाच आपण योग्य जीवन, योग्य सामाजिक जीवन जगू शकतो. सगळ्या बाबतीमध्ये आपलं वर्तन योग्य होऊ शकतं जर आपल्या मनामध्ये नीती, न्याय, धर्म या सगळ्या कल्पना असतील. तर आपल्यासारख्या सामान्य माणसांना किंवा ज्यांना उच्च प्रकारच्या क्षमता, जाण आलेली नाही, ज्यांच्या आत्म्याचा विकास तेवढा झालेला नाही, अशा सर्व माणसांसाठी धर्म ही कल्पना आवश्यक असते, नीती ही कल्पना अत्यंत आवश्यक असते. पण उच्च पातळीला जी माणसं पोचतात त्यांच्या बाबतीमध्ये मात्र धर्म, नीती ह्या रूढ कल्पनांपासून ते मोकळे झालेले असतात, ह्याची बंधनं त्यांच्यावरती नसतात आणि त्यांनी फक्त ईश्वरासाठी कर्म एवढंच फक्त त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा
दृष्टिकोन असतो की आपण करतो हे कर्म ईश्वरासाठी आहे आणि त्याच्या इच्छेनीच हे होतंय, तोच आपल्याला शक्ती देतोय, ही अशा प्रकारची भावना मनामध्ये जेव्हा असते ती आध्यात्मिकतेची उच्च पातळी असते. तर अशा या आध्यात्मिकतेच्या 2 पातळ्या त्यांनी स्पष्ट केल्या आहेत. आता हे समजल्यानंतर हे आध्यात्मिकतेची ही जी उच्च पातळी म्हणजे काय हे आता आपल्याला कळलं. पण अशा उच्च पातळीला एकदम माणूस पोचू शकत नाही, हेही आपल्याला माहिती असायला पाहिजे. हे काही लगेच काही थोडे काही ग्रंथ वाचले आणि थोडं काही आपण ज्ञान मिळवलं लगेच काही आपण त्या ह्याला पोचू शकत नाही. त्याच्यात हे क्रमाक्रमाने होणारा असा हा विकास आहे. त्याच्यामध्ये कित्येक जन्मसुद्धा जातात, कित्येक जन्मांचं आपण संचित घेऊन पुढे 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 जातो आणि त्यानंतर आपल्या जीवनामध्ये कदाचित ही अवस्था येते की ज्या वेळेला आपण अशा उच्च आध्यात्मिक पातळीला पोचलेलो असतो. परंतु सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने हे एकदम काही शक्य नसतं, त्यांना क्रमाक्रमानेच जावं लागतं. म्हणजे आध्यात्मिकतेचं जे उच्च शिखर आहे त्या शिखराला पोचण्यासाठी आता पहा, धर्माची आवश्यकता किंवा धर्माचं स्थान काय आहे, धर्माचं महत्त्व काय आहे ते आपल्याला इथे स्पष्ट होतं की आध्यात्मिकतेचं हे उच्च जे शिखर आहे त्या शिखराला पोचण्यासाठी कुठेही आपल्याला वर कुठेतरी जायचं आहे तर तिथे जाण्यासाठी, तिथे पोचण्यासाठी खालपासून पायऱ्या आवश्यक असतात. बरोबर आहे ना? आध्यात्मिकतेच्या उच्च शिखराला पोचण्यासाठी आधी प्रथम खालपासून पायऱ्या, कनिष्ठ पातळीपासून पायऱ्यांची आवश्यकता असते. काहीतरी आधार लागतात, कुठेतरी काहीतरी आधार घेतच माणूस वरती चढू शकतो. आणि ह्या संदर्भामध्ये श्री अरविंद असं म्हणतात की हिंदुत्व हे ज्या संस्कृतीचं नाव आहे, काही ह्या संबंध भागामध्ये त्यांची काही विधानं इतकी सुंदर आहेत. ते असं म्हणतात, हिंदुत्व हे ज्या संस्कृतीचं नाव आहे त्या संस्कृतीने माणसाला आध्यात्मिकतेच्या उच्च शिखराला पोचण्यासाठी ज्या पायऱ्यांची आवश्यकता असते त्या पायऱ्या किंवा ते आधार फार योग्य प्रकारे पुरवले. हिंदुत्व हे ज्या संस्कृतीचं हिंदुत्व हे ज्या धार्मिक संस्कृतीचं नाव आहे त्या संस्कृतीने आध्यात्मिकतेच्या शिखराला पोचण्यासाठी ज्या आधारांची, पायऱ्यांची गरज असते त्या पायऱ्या आणि आधार फार उत्तम प्रकारे पुरवले. म्हणजेच धर्माने माणसाला अशा प्रकारची दृष्टी दिली की तू कसा आचार कर, तू कसा विचार कर, तुझी कर्तव्य काय आहेत, योग्य नीती काय आहे, न्याय काय आहे, हे सगळं धर्माने त्याला सांगितलं. हे आधार असा म्हणजे हिंदुत्व ही एक धार्मिक संस्कृती आहे की ज्या संस्कृतीने हे आधार दिले माणसाला वर चढण्यासाठी, उच्च आध्यात्मिक शिखराला पोचण्यासाठी जे आधार आवश्यक असतात ते आधार दिले, त्या पायऱ्या केल्या आणि त्याच्यातून हळूहळू माणसाची क्रमाक्रमाने प्रगती होईल अशा प्रकारची व्यवस्था केली की ज्यामुळे शेवटी तो त्या उच्च शिखराला पोचेल. आणि म्हणून ते असं म्हणतात की हिंदुत्व हा एक धर्मपंथ किंवा रिलिजन नसून, पुन्हा हे विधान फार सुंदर आहे की हिंदुत्व हा एक धर्मपंथ नसून ईश्वर प्राप्तीसाठी मानवी प्रयत्नांची चाललेली जी परंपरा असते, मानवी प्रयत्नांची वाढती परंपरा आहे. ते म्हणतात हिंदुत्व हा एक धर्मपंथ नसून मानवी प्रयत्नांची एक वाढती परंपरा आहे. वाढती परंपरा आहे किंवा चढती शिडी आहे असं आपण, वाढती परंपरा असं त्यांनी म्हटलंय पण त्याचा अर्थ चढती शिडी की ज्या पायऱ्या आहेत. हिंदुत्व म्हणजे काय आहे तर ह्या पायऱ्या आहेत, ही चढती शिडी आहे, ही वाढती परंपरा आहे. तुम्ही प्रथम कनिष्ठ पातळीवर असता आणि तिथून मग तुम्ही
हळूहळू त्या पायऱ्या चढत चढत वरती त्या शिखरापर्यंत पोचतात. तर हिंदुत्व म्हणजे काय, तर हिंदुत्वाचा हा अर्थ त्यांनी सांगितला आहे की त्या उच्च आध्यात्मिक शिखराला पोचण्यासाठी ज्या काय ही प्रयत्नांची वाढती परंपरा, मानवी प्रयत्नांची वाढती परंपरा किंवा चढती शिडी आहे. आणि अशा प्रकारे माणसाची प्रगती होत शेवटी तो त्या शिखराला पोचू शकतो. म्हणजे ही शक्यता आहे. असं नाही आहे की आपण आज सामान्य परिस्थितीमध्ये असलो आध्यात्मिकतेच्या तरीसुद्धा आपण उच्च शिखरापर्यंत पोचू शकतो. आपल्याकडून प्रयत्न व्हायला पाहिजे, त्या पायऱ्या आपण चढल्या पाहिजेत. आणि अशी ही वाढती परंपरा आणि चढती शिडी आहे असं ते म्हणतात. आणि त्यानंतर ते म्हणतात की हिंदू धर्माचा किंवा हिंदुत्वाचा हा भाव किंवा हा अर्थ लक्षात घेतल्याशिवाय ही भारतीय संस्कृतीचं खरं स्वरूप कधीच कळू शकणार नाही. भारतीय संस्कृतीचं स्वरूपच कळू शकणार नाही. ह्या हिंदुत्वाचा हा अर्थ आणि हा भाव की हिंदुत्व काय आहे, तर आध्यात्मिकतेच्या शिखराला पोचायचे त्यासाठी असलेली मानवी प्रयत्नांची वाढती परंपरा किंवा चढती शिडी आहे. आणि ही जी परिस्थिती आहे म्हणजे हे जे हिंदू धर्माचं स्वरूप आहे ते आपण लक्षात घेतल्याशिवाय, हा भाव लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला हिंदू संस्कृतीचं स्वरूप समजूच शकणार नाही. आणि म्हणून आर्चरच्या आता सगळ्या निंदेला ते उत्तर देत आहेत. आणि त्याला धर्म कसा समजला नाही, त्याला अध्यात्म कळलं नाही, त्याला तत्त्वज्ञान कळलं नाही. हिंदू धर्माला अनेक प्रकारे त्यांची निंदा नालस्ती करून वाईट शेरे सगळे त्यांनी दिलेले आहेत प्रत्येक ठिकाणी. तर हे तसं नाही आहे. हे काय आहे, याचं खरं स्वरूप काय आहे हे आता अरविंद सांगत आहेत. आता इथे थांबू, राहिलेला